स्टार्ट. नमस्कार. समाजसेवा हा प्रत्येकाच्या एक मनामध्ये असलेला विषय असतो. कोणती समाजसेवा करायची हा जो तो आपल्या पद्धतीने ठरवतो. पण काही जण समाजामध्ये जे विशेष घटक आहेत त्याच्यासाठी आपलं योगदान देण्यामध्ये आपलं कार्य करत असतात. आज असंच एक व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहे, ज्यांनी दिव्यांगांसाठी आपल्या हॉटेलमध्ये नाश्ता आणि चहा हा मोफत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. 1 जानेवारी 2025 पासून 9व्या वर्षामध्ये त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. आपल्याबरोबर आहेत हॉटेलचे मालक बालाजी लोंढे सर. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. बालाजी लोंढे. बरं. हा जो दिव्यांगासाठी उपक्रम तुम्ही सुरू केला आहे मोफत चहा आणि नाश्ताचा, याची संकल्पना तुमच्या मनात कशी आली? तुम्हाला नवीन वर्षापासून काहीतरी नवीन वेगळं आपण करावं आणि सेवा करावी, समाजाची कोणची करावी हे मी विचारात केलं. नंतर माझ्या अचानक लक्षात आलं की आपण दिव्यांगाची सेवा 100% करायची. हा विषय मी 1 जानेवारी ठाम केला. हे जे तुम्ही नाश्ता आणि चहा मोफत देणार याच्या मागचं जे हे आहे राजकारण आपल्या त्याच्या मागचं जे भावना आहे तुमची, ती कशी निर्माण झाली तुमच्यामध्ये? एक भावना अशी निर्माण झाली की ठीक आहे, म्हणजे आपण काहीतरी माझ्या मनामध्ये असं जाणवलं की बाबा आपण निस्वार्थ सेवा दिव्यांगासाठी करणं याचे माझ्या मनामध्ये भावना निर्माण झाली आणि म्हणून हे कार्य करतो. बरं. तुम्ही जे दिव्यांगांसाठी हे मोफत सुरू केलं आहे त्यामध्ये कोणते कोणते पदार्थ तुम्ही खाद्यपदार्थ देणार आहात ना? त्याच्यामध्ये पुरी भाजी आहे, मसाला राईस आहे, रस्सा वडा आहे, वडापाव आहे, स्पेशल नाश्ता आहे. जे त्यांना खायचं आहे ते त्यांना भेटून जातं, ते मी कोणतं. हां. चहा आहे. अच्छा. भरपूर आहे. दिव्यांगाबरोबर जर कोणी त्यांच्याबरोबर आलं, नातेवाईक म्हणा किंवा मित्र म्हणा किंवा सहकारी म्हणा, तर त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा मोफत केलं आहे का? दिव्यांगा सगळं समजा धरून वगैरे केली, त्यांचे नातेवाईक कोणी जर आलं तर त्याचे पैसे घेतले जाणार नाही. जर त्याच्या सगळं दोस्त म्हणून जर आले तर त्याचे आम्ही पैसे घेतो. साधारणतः त्यांना किती कन्सेशन किंवा सवलत दिली जाते? सवलत म्हणजे कसं आहे, समजा ते त्याच्या सगळं कोणी आले तर समजा त्याला 50% जे काही बिल होईल त्याच्या सगळं होईल त्याला ते पडेल भरून लागणार. बाकीचे दोस्त म्हणून जर आले सगळं हजार तर त्याला समजा एका दिवसामध्ये एक व्यक्ती दिव्यांग व्यक्ती 2दा आला तर तुम्ही त्याचा 2दा मोफत देणार का एकच मोफत देणार? आपण त्याला फुल जेवण आणि चहा एक तर एका दिवसाला एक टाईम त्याला देऊ शकतो. अच्छा. कारण का प्रत्येकालाच देणं आहे आपल्याला. कारण का एक वेळ 2-3 दिवस नाही ना, समजा त्याला एका दिवसाला त्याला फुल जेवण फुल करून नाश्ता आणि चहा दिला काही टेन्शन आणि 2 रुपये चहा जरी घ्यायला आला तरी काही टेन्शन. अच्छा. ही जी तुमची मोफत योजना सुरू आहे समजा, ती तुम्ही किती दिवस चालवणार आहात का? मोफत देणार आहात? माझं हॉटेल आहे, साधारणतः तुम्ही या क्षेत्रामध्ये कधीपासून कार्यरत आहात, तुम्ही काम करतात? या क्षेत्रामध्ये 30 ते 35 वर्षापर्यंत कार्यरत आहे या क्षेत्रामध्ये. परंतु माझं हॉटेल 15 वर्षापासून माझी सेवा पहिली चालू होती, परंतु ते लोकांना माहीत नव्हती. परंतु आता मी म्हणजे 1 जानेवारीपर्यंत लोकांना माहीत व्हावं म्हणून मी लावलं. माझी सेवा माझी 2-4 वर्षापासून चालू आहे. हे होते बालाजी लोंढे सर, ज्यांनी आपल्या हॉटेलमध्ये दिव्यांगांसाठी मोफत नाश्ता आणि जेवण ठेवलेलं आहे. हा स्तुत्य उपक्रम त्यांनी आता पुढं पण असा संकल्प केला आहे. मी डॉक्टर श्यामसुंदर पाटील, महाराष्ट्र वर्तमानपत्र, बीड.